श्रीराम समर्थ. माणूस आयुष्यभर कष्ट करतो, रात्रंदिवस रक्ताचे पाणी करतो, पैसा साठवतो, तरीही रात्री झोपताना त्याच्या मनात एकच प्रश्न असतो, माझा प्रपंच सुखाचा का होत नाही? घरात सुख, शांती आणि समाधान का टिकत नाही? साक्षात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी या प्रश्नाचे अत्यंत सोपे आणि अलौकिक उत्तर दिले आहे. महाराज म्हणतात, प्रपंच सोडायची अजिबात गरज नाही. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल. अनेकदा आपल्याला वाटते की परमार्थ हा संसाराच्या आड येतो किंवा संसार सोडल्याशिवाय परमार्थ होत नाही, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रपंचाचे कडू झाड सुखाची गोड फळे केव्हा देऊ लागते, निष्ठा म्हणजे काय आणि भगवंताला प्रपंचात कसे सामील करून घ्यायचे, चला आजच्या या प्रवचनातून अत्यंत रसाळपणे समजून घेऊया. नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजामृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराजांच्या अत्यंत लाडक्या आणि महत्त्वाच्या उपदेशावर सखोल चिंतन करणार आहोत. भक्तांनो, आपण रोज पाहतो, माणूस लग्नानंतर संसार सुरू झाल्यावर वाट पाहतो की कधी एकदा माझी मुले मोठी होतील, कधी माझे घर बांधून होईल, कधी कर्ज फिटेल आणि मी कधी सुखी होईल. पण एक संकट संपते ना संपते तोच दुसरे संकट दारात उभे असते. मुलांची शिक्षणे झाली की त्यांच्या नोकरीची चिंता, नोकरी लागली की लग्नाची चिंता, लग्न झाले की नातवंडाची चिंता. म्हणजेच काय तर प्रपंचात सुखाची वाट पाहता पाहता माणसाचे आयुष्य संपून जाते, पण सुखाचा तो दिवस कधी उगवतच नाही. असे का घडते? गोंदवलेकर महाराज यावर अतिशय सोपे उदाहरण द्यायचे. महाराज सांगायचे, माणूस प्रपंचात सर्व काही करतो, पण मुख्य गोष्ट करायलाच विसरतो. तो जगात सर्वांवर विश्वास ठेवतो, पण ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्या भगवंतावर निष्ठा ठेवायला विसरतो. आपण पैशावर निष्ठा ठेवतो, आपण आपल्या बुद्धीवर, आपल्या ओळखींवर, आपल्या कष्टावर निष्ठा ठेवतो, आणि जेव्हा हे सर्व अपुरे पडते तेव्हा आपण कोलमडून पडतो. प्रपंचात सुख शोधणे म्हणजे वाळवंटात पाण्याचा शोध घेण्यासारखे आहे. जोपर्यंत त्या प्रपंचाची नाळ भगवंताशी जोडली जात नाही. आता प्रश्न असा उपस्थित होतो की भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवणे म्हणजे नक्की काय करायचे? कामधंदे सोडून दिवसभर देवळात बसून राहायचे की संसार सोडून रानावनात निघून जायचे? गोंदवलेकर महाराज ठामपणे सांगायचे, अजिबात नाही. संसार सोडून पळून जाणे हा परमार्थ नव्हे. निष्ठा म्हणजे काय हे महाराजांनी अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे. निष्ठा म्हणजे आपल्या मनात अखंड असणारा दृढ भाव. मी जो प्रपंच करतोय त्या प्रपंचाचा खरा मालक मी नसून साक्षात रामराया आहे. मी फक्त त्याने दिलेल्या भूमिकेचा प्रामाणिक सेवक आहे. मिळणाऱ्या यशाचे श्रेय रामाचे आणि आलेल्या अपयशाचा भारही रामाच्या चरणी. आज माझ्या आयुष्यात सुख असो वा दुःख, गरिबी असो वा श्रीमंती, आजारपण असो वा आरोग्य, ही सर्व माझ्या रामाचीच इच्छा आहे. त्याने ज्या परिस्थितीत ठेवले आहे तिथे समाधान मानणे म्हणजेच निष्ठा. जसे एक लहान बाळ आईच्या कडेवर असताना अजिबात घाबरत नाही, त्याला माहिती असते की आई आपल्याला पडू देणार नाही, अगदी तसाच विश्वास भगवंतावर असणे म्हणजे निष्ठा. गोंदवले मठात घडलेली एक अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणारी गोष्ट महाराजांच्या आठवणीत सांगण्यात येते. गोंदवले मठात वाई भागातील एक मध्यमवयीन गृहस्थ आले. त्यांचे नाव होते गणपतराव. गणपतराव अत्यंत कष्टाळू होते, पण त्यांच्या घरात रोज काही ना काही कटकटी आणि भांडणे असायची. दुकानात तोटा व्हायचा, मुले ऐकत नव्हती आणि घरात पैशाची चणचण असायची. गणपतराव अत्यंत हताश होऊन महाराजांच्या चरणी बसले. गणपतराव रडत महाराजांना म्हणाले, महाराज, मी रोज सकाळी उठून पूजा करतो, देवाला देव्हाऱ्यात हार घालतो, नैवेद्य दाखवतो, तरी सुद्धा माझ्या प्रपंचात सुख येत नाही. माझी पत्नी सतत आजारी असते, दुकानात ग्राहक येत नाहीत. माझ्या नशिबातच दुःख लिहिले आहे का? महाराजांनी गणपतरावांकडे अतिशय करुणेने पाहिले.
महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसून विचारले, अरे गणपत, तू देवाला पूजाघरात ठेवले आहेस, पण दुकानात आणि घरात कोणाला ठेवले आहेस? तू देवाला पूजेपुरता वापरतोस आणि दुकानात बसल्यावर स्वतःच्या बुद्धीचा आणि संशयाचा वापर करतोस. तू देवाला तुझ्या आयुष्याचा खरा मालक मानलेच नाही. महाराज पुढे म्हणाले, तू सकाळी पूजेत देवाला सांगतोस, तूच माझा पाठीराखा आहेस आणि दुकान उघडल्यावर माझे कसे होणार म्हणून चिंतेत तळमळतोस. याला निष्ठा म्हणत नाहीत. गणपत, जेव्हा तू तुझा संपूर्ण प्रपंच, तुझे दुकान, तुझे घर रामाचे मानून त्याच्या हाती सोपवशील आणि तू फक्त त्याचा विश्वासू सेवक बनून राहशील, तेव्हा तुझा प्रपंच सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. गणपतरावांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी विचारले, महाराज, मग मी व्यावहारिक जगात हे कसे आचरणात आणू? महाराजांनी गणपतरावांना आणि उपस्थित भक्तांना प्रपंच सुखाचा करण्याचे अलौकिक रहस्य सांगितले. एक, संसाराची मालकी देवाला द्या. महाराज म्हणाले, सकाळी उठल्या उठल्या म्हणावे, हे रामराया, आजचा हा दिवस तुझा आहे. हे घर, ही मुले, हा व्यवसाय सर्व तुझे आहे. मी फक्त तुझी सेवा म्हणून आजचे काम करणार आहे. जेव्हा तुम्ही मालकी देवाला देता तेव्हा चिंतेचे ओझे तुमच्या डोक्यावरून निघून देवाच्या खांद्यावर जाते. 2, कष्टाला नामाची जोड द्या. कष्ट करायला अजिबात आळस करू नका. व्यापारात, शेतीत किंवा नोकरीत पूर्ण प्रामाणिकपणा ठेवा. पण काम करत असताना मुखाने अखंड श्रीराम जय राम जय जय रामचा जप चालू ठेवा. जेव्हा हाताने काम आणि मुखात रामनाम असते तेव्हा कामाचा शीण जाणवत नाही आणि कामात यश मिळते. 3, फळाची चिंता सोडून द्या. आपण कर्माचे फळ आपल्या मनासारखे मिळाले नाही की दुःखी होतो, पण निष्ठावंत भक्त म्हणतो, मी माझे काम उत्तम केले, आता रामाला जे योग्य वाटेल ते तो फळ देईल. ही वृत्ती आली की अपयशाचेही दुःख होत नाही. भक्तांनो, महाराजांनी सांगितलेला सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे. अनेकदा लोकांना वाटते की प्रपंचात काम करताना नामस्मरण कसे शक्य आहे. पण विचार करा, एक आई शेतात किंवा घरात काम करत असताना तिचे लक्ष पाळण्यात झोपलेल्या लहान बाळाकडे असते की नाही? स्वयंपाक करताना, भांडी घासताना ती मध्येच जाऊन बाळाला पाहून येते ना? यालाच अनुसंधान म्हणतात. तसेच आपण संसारात कोणतेही काम करत आलो तरी आपल्या चित्ताची दोरी रामरायाच्या चरणाशी जोडलेली असावी. जिभेवर नामाचा अखंड गजर असावा. जेव्हा प्रपंचात नाम शिरते तेव्हा प्रपंचातील विष गळून पडते आणि तिथे अमृताचा अनुभव येतो. महाराज सांगायचे, जसे पाण्यात मीठ विरघळले की पाण्याचा प्रत्येक थेंब खारट होतो, तसेच संसारात नाम विरघळले की आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी आणि सुखी होतो. महाराजांचा उपदेश ऐकून गणपतराव वाईला परत गेले. त्यांनी महाराजांचे शब्द तंतोतंत पाळायला सुरुवात केली. सकाळी दुकान उघडताना ते म्हणायचे, हे रामराया, हे दुकान तुझे आहे, मी तुझा नोकर आहे. दुकानात बसून गिरायकाशी बोलताना, शोभ लिहित असताना मनात श्रीराम जय राम जय जय रामचा जप सुरू असायचा. घरात पत्नी आजारी असली तरी ते तिची सेवा देवाच्या भावाने करायचे आणि चित्तात शांतता ठेवायचे. काहीच महिन्यात काय चमत्कार घडला. परिस्थिती तीच होती, घर तेच होते, दुकानही तेच होते, पण गणपतरावाच्या घरातील भांडणे फार गायब झाली. दुकानात एक वेगळीच बरकत आली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वी रात्रंदिवस चिंतेत तळमळणारे गणपतराव आता अत्यंत आनंदी, शांत आणि समाधानी दिसू लागले. जेव्हा लोकांनी त्यांना विचारले, गणपतराव, तुमच्या सुखाचे रहस्य काय, तेव्हा त्यांनी हात जोडून उत्तर दिले, माझ्या गोंदवलेकर महाराजांनी माझ्या प्रपंचाची दोरी रामरायाच्या हातात दिली आहे. आता सर्व काळजी माझा राम वाहतो, मी फक्त आनंदाने जगण्याचा आनंद घेतो. तर भक्तांनो, आजच्या या प्रवचनाचा मुख्य गाभा हाच आहे की संसार सोडून पळून जाण्याची मुळीच गरज नाही. तुम्ही ज्या स्थितीत आहात तिथेच राहा, पण संसाराची सूत्रे स्वतःच्या अहंकारी हातातून काढून साक्षात भगवंताच्या चरणी सोपवून द्या. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवा आणि रोज आवडीने रामनाम जपा आणि मग बघा तुमचा हाच प्रपंच कसा आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा गोकुळ बनतो. तर आजचे हे जीवन बदलणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले?
तुमच्या मनातील शंका दूर झाल्या का? कमेंटमध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही संसारातील चिंता दूर होतील. आणि अशाच नवनवीन रसाळ कथा प्रवचनांसाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म रामचंद्र महाराज की जय. श्रीराम जय जय राम.